नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील पाटण बोरज ग्रामस्थांसाठी शिवभक्त विजय शिवाजीराव तिकोने यांच्या वतीनं 200 ग्रामस्थांना रायगड दर्शन सहलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रायगड किल्ल्यावर गेल्यानंतर तिथनं त्यांना प्रेरणा भेटणार आहे आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे हा भावी पिढीला देण्यासाठी हे एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर प्रत्यक्षात आम्ही ज्यांच्या वतीनं या ठिकाणी या रायगड दर्शन सहलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते युवा नेते, युवा उद्योजक, शिवभक्त विजय शिवाजीराव तिकोने आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय, काय सांगा. खरं तर ही कल्पना मला यातून सुचली की मी स्लोगनच असं दिलाय की जीवनात 100 वेळा नाही 1000 वेळा पंढरी कराच. आपण ज्या धर्मात जन्माला आलोय पंढरी तर केलीच पाहिजे, पण जीवन संपण्या अगोदर प्रत्येकाने एकदा तरी आपला रायगड पाहावा. ह्या एकमेव संकल्पनेतून प्रत्येक माणसाने रायगड पाहावा या उद्देशाने ही ट्रिप काढलेली आहे. बरं, नियोजन कसं आहे? आता नियोजन असं आहे की आम्ही सर्व ग्रामस्थ बसने निघालोय. सर्वप्रथम आम्ही पाचाड येथे माँ जिजाऊंचं दर्शन घेऊन दुपारचं त्या ठिकाणी जेवण होईल. जेवण झालं की या उन्हामध्ये पायी जाणं शक्य नव्हतं, तर आपण सर्व ग्रामस्थांना रोपवेने नेतोय. रोपवेने नेल्यानंतर आपण त्या ठिकाणी रायगडवरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते दाखवून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन जगदीश्वराच्या मंदिरामध्ये अभिषेक करून महाआरती करून आपण पुन्हा रोपवेने खाली येऊन पुन्हा जेवण करून पुन्हा पाटणकडे बोरजकडे पुन्हा आपण मार्गस्थ होणार आहे. तसं पाहिलं तर युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजला पाहिजे. तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाताय. खरं तर तरुणांना आणि युवकांना रायगड सहल हे आवश्यक आहे, याबद्दल काय सांगा. तसं सांगायचं म्हटलं तर आपल्या जीवनामध्ये आज देव ज्यांच्यामुळे आहेत अशा आपल्या आयुष्यात 2 देव आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. जसं तुम्ही उल्लेख केला की तरुणांना पण दाखवलं पाहिजे. या ठिकाणी तरुण आहेत, ज्येष्ठ आहेत आणि लवकरच मी माझ्या गावातील बालक देखील आणि त्यांच्यासोबत त्यांचे पालक देखील वडूतुळापूर या ठिकाणी देखील घेऊन जाणार आहे. तर या ठिकाणी हरिभक्त परायण खेंगले महाराज आहेत. महाराज, काय सांगा. रामकृष्ण हरी. आपल्या मावळ भागातील एक युवा कार्यकर्ते शिवभक्त विजय भाऊ तिकोने यांच्या माध्यमातून आज पाटण बोरज ग्रामस्थांना दुर्गराज रायगडची सहल या ठिकाणी आयोजित केली आहे. वास्तविक पाहिलं तर विजय भाऊंचं या आपल्या भागामध्ये फार मोठं योगदान आहे आणि रायगडच्या माध्यमातून बोलायचं झालं तर दरवर्षी रायगड किल्ल्यावरती शिवराज्याभिषेक सोहळा होत असतो. आपल्या मावळातून अनेक वारकरी त्या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यात जातात आणि या वारकऱ्यांची सोय या सर्व वारकऱ्यांची सोय त्यांची जाण्याची खाण्याची त्यांची सर्व जी काही सोय आहे ते विजय भाऊ तिकोने दरवर्षी करतात. वास्तविक त्यांनी आता हा विषय अजून कोणाला माहीत नाही, पण 6 जून तो कार्यक्रम 5 जूनला इथून आम्ही त्या ठिकाणी गाड्या असून आम्हाला वारकऱ्यांची सगळ्यांची सोय करतात आणि अनेक उपक्रम तालुक्यामध्ये या विभागामध्ये ते करत असतात. युवकासाठी असेल, ज्येष्ठासाठी असेल, मातासाठी असेल, कायम ते या सामाजिक उपक्रमाचं ते आयोजन करत असतात. आजही हे आयोजन केलं आहे. वास्तविक जसं पंढरपूरच्या वारीचं महत्व आहे, कारण रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची जी राज्याभिषेक किंवा राज्य चालवण्याची जबाबदारी आहे, प्रथमतः राजधानी आपली जी रायगड आहे, सर्व त्या रायगड दर्शन या चांगल्या संकल्पनेतून विजय भाऊंनी ही जी सहल आयोजित केली आहे. मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि मावळकरांच्या वतीनं विजय भाऊंना शुभेच्छा देतो. त्यांच्या भविष्यामध्ये त्यांच्या ज्या काही मनामध्ये काही कल्पना आहेत त्या कल्पना भगवान पूर्ण करतात. मी संतोष तिकोने पाटणावरील ग्रामस्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरम्यान बोलले होते की मी शेवटी तर रायगडला गावातील ज्येष्ठ नागरिकांना आणि तरुणांना घेऊन जाणार आहे. त्यांनी त्या दिलेल्या शब्दाचा त्यांनी आज पुरेपूर लोकांचा फायदा होईल, दर्शन होईल, लोकांना समाधान मिळेल अशी मी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो म्हणजे आणि थांबतो. शिवभक्त विजय भाऊ तिकोने यांचं काम हे उल्लेखनीय आहे. विजय भाऊ तिकोने एक महत्वाचा प्रश्न आहे. मावळ तालुक्याचं जे तापमान आहे
एवढं कधीच वाढत नव्हतं. 40-42च्या पुढे जाते. एकीकडे आपली ही सह्याद्रीची डोंगर रांग आहे, ही ओसाड होत चाललेली आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचेरे. हे कुठं तर आता ओसाड होतंय. यासाठी काही तुम्ही पाऊल उचलणार आहेत का? वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, संरक्षण. खरं तर हा मुद्दा 1 वर्षासाठी नाही तर हा दरवर्षीसाठी आहे. आणि एक 4 वर्षापूर्वी मी सुरुवात केली होती. दरवर्षी जून महिन्यामध्ये आपण वृक्षारोपण करतो, रोप वाटप करतो. आणि येणाऱ्या जूनमध्ये आपण पाटण बोरज ग्रामस्थांसाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती फळझाडे असावीत याकरता आपण जूनमध्ये एक उपक्रम करतोय. प्रत्येक घरोघरी आपण वृक्षारोपण करण्याकरता रोपे वाटप करणार आहे. तर शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर आहेत. काय नाव, काय सांगाल? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी गुलाब तिकोने, पाटण ग्रामस्थ, माजी सरपंच. आज विजयराव तिकोने यांनी रायगड ह्या गडावरती जे सहलीचं नियोजन केलेलं आहे ह्याबद्दल विजयरावचं मनपूर्वक अभिनंदन. कारण तरुणांना प्रेरणा मिळावी आणि ज्येष्ठांना ते स्फूर्ती राहावी. आणि शिवाजी महाराजांनी जे कार्य केले, राज्याभिषेक जो रायगडावर झाला आहे त्याचं त्या रायगडावरती जे राज्याभिषेक होऊन महाराजांनी जे कार्य केले त्या निमित्त सर्वांना ती प्रेरणा मिळावी. आणि शिवाजी महाराजांचे कार्य आहे, संभाजी महाराजांचे कार्य आहे, त्या कार्यामुळे आज आपण आपल्या धर्माचे उत्सव सण साजरे करतो. अन्यथा हे 2 राजे नसते, छत्रपती नसते तर आपल्याला कुणाला हे आपल्या आध्यात्मिक वगैरे काही काहीची परवानगी नसते आणि करताही आली नसते. ह्या माध्यमातून आपल्याला जे रायगडावर जाण्याची संधी भेटली, विजयरावनी सांगितलं की जाताना बसने जायचंय, तिथं गेल्यानंतर रोपवेने जायचंय, रोपवेने यायचंय. कारण फार उन्हाचा हा ताण असल्यामुळं त्यांनी ही जी सुविधा जी केलेली आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि विजयरावच्या ज्या इच्छिक कामना आहेत त्या पूर्ण व्हावं अशी भगवंतचरणी, छत्रपती महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. काय सांगाल या सहलीबद्दल? नमस्कार, मी ॲडव्होकेट धनेश रमेश पटेकर, गावातील एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आज विजय तिकोने यांनी आपलं वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी पाटण बोरज ग्रामस्थांसाठी रायगड दर्शनासाठी त्यांनी एक सहल काढली. तर सर्वप्रथम मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की कसं आहे की या ठिकाणी ठेवलेलं नाही, तर तो इतिहास मुलांना आणि त्यांच्या पालकांना जाऊन त्यांनी समक्ष तो इतिहासामध्ये जे काही घटना घडल्यात किंवा काही राज्याभिषेक आहे, त्यानंतर तिथं शिवाजी महाराजांची समाधी आहे, जिजाऊंची समाधी आहे, ह्या अनुभवण्याचा जो क्षण आहे तो अनुभवण्यासाठी त्यांनी ही सहल आयोजित केली आहे. तरी मी पाटण ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. काय सांगाल सहलीबद्दल? काय नाही. माझं नाव राजू केदारी. हिजूभाऊचे वाढदिवसानिमित्त संपूर्ण पाटण बोरज ग्रामांसाठी रायगड दर्शन ही ट्रिप आयोजित केलेली आहे. याच्यातून त्यांना एक जे येणार आहेत त्यांना एक प्रेरणा भेटेल की किल्ला ज्यांनी पाहिलं नाही तेही पाहतील. त्याच्यातून ते आल्यानंतर आपल्या मुलांनाही सांगतील की बाबा असं असं दर्शन झालं. त्याचप्रमाणे त्यांनी आता जाण्यासाठी बसची व्यवस्था केलेली आहे. तिथं गेल्यानंतर जेवण होईल, मग रोपवेने किल्ला पाहण्याचं होईल, त्यानंतर परत खाली येऊन त्यांचं सत्कार होतील आणि परत घरच्या दिशेने माघारी येतील. तर गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे युवा नेते, युवा उद्योजक, शिवभक्त विजय शिवाजीराव तिकोने यांच्या वतीनं वाढदिवसाचं औचित्य आहे. पण एक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास भावी पिढीला कळला पाहिजे यासाठी जी रायगड दर्शन सहल